मी रामेश्वर शांताराम कुटे, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा. मी पहिले बजाज हॉस्पिटल ट्रीटमेंट घेतली होती जवळपास 3-4 महिने. तर बजाज हॉस्पिटल समीर महाजनकडे ट्रीटमेंट घेतली होती. त्यांनी मला सांगितलं की तू आता जगू शकत नाही, ट्रान्सप्लांट हा क्रिटिकल केस आहे म्हणे, मग याच्यामधून माणूस 90% काय जगू शकत नाही म्हणे. तिथं ऑपरेशन करायचं ठरलं होतं पहिले आमचं. पण नंतर मला सोनी सरची माहिती भेटली. मग मी सोनी सरांकडे आलो. सोनी सरांना भेटल्याबद्दल त्यांनी सांगितलं मला की मग एकदा ट्रान्सप्लांट झाली की माणूस पहिल्यासारखं नॉर्मल लाईफ जगू शकतो. त्याच्यानंतर मग माझं थोडं मला धीर भेटलं, थोडं हलकं झालं. त्याच्यानंतर मग आता 4 एप्रिल 2024 माझं ट्रान्सफर झालेलं आहे. त्याचा झाला माझं ट्रान्सफर झालेलं. KT मधला स्टाफ हा खूप चांगला आहे, खूप चांगला आहे. त्यांचे खूप आभार मानतो. ऐश्वर्य मॅडम म्हणा, मयुरी सिस्टर म्हणा, त्यांचा खूप चांगला स्टाफ आहे. त्याच्यानंतर डायलिसिसमधला म्हणा, त्याच्यानंतर 2-3 महिने डायलिसिस केले मी. डायलिसिसमधला स्टाफ एक नंबर खूप चांगला आहे. त्यांनी खूप मार्गदर्शन केलं. परत मी बजाजला डायलिसिस करायचो त्यावेळेस मला थंडी वाजायची. त्यावेळेस मला इंजेक्शन घेणं पडायचं. जोपर्यंत मी मेडिकल हॉस्पिटलला डायलिसिस करायचो तर मला कुठलाच त्रास होत नव्हता. म्हणजे एकदम असं डायलिसिस एकदम असं एक नंबर काम येतं. हॉस्पिटलचा बी स्टाफ चांगला आहे, पूर्ण मार्गदर्शन. पुन्हा सोनी सर बी पूर्ण मार्गदर्शन करतात. पुन्हा सचिन चव्हाण सर, संदीप चव्हाण सरचे पूर्ण मार्गदर्शन भेटलं. डॉक्युमेंट ज्यावर हे करलं त्यांनी पूर्ण माहिती सांगितली. परत आता माझं 4 एप्रिलला माझा ट्रान्सफर झालेलं आहे. आता मला कुठलाच त्रास होत नाही आहे. पहिले मला अगोदर माझे पाय दुखायचे, माझं ब्लड कमी झालं होतं, मला रक्ताची उलटी व्हायची, तर मला जेवण पचत नव्हतं, म्हणजे असं खूप त्रास व्हायचा. आता मला काही त्रास होत नाही आहे. आता एकदम नॉर्मल जगू राहिलो. ठीक आहे.